आज आपण खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट ब्रेड पकोडा घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहे. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हा एक परफेक्ट नाश्ता आहे. या व्हिडिओमध्ये ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. तर त्या रेसिपीला सुरुवात करू. बघा ब्रेड पकोडा. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा. हा मोठ्या आकाराचा मी ब्रेड घेतलेला आहे. हे थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. एक टोमॅटो. चवीनुसार आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. थोडीशी जिरेपूड, धनापूड आणि थोडीशी तीळ लागणार आहे. तीळ ऑप्शनलसाठी आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिरून झालेलं आहे बघा. आता आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे. कुकरचा डबा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. बघा थोडंसं धनपूड घालायचं आहे. थोडीशी जिरेपूड होते. थोडीशी हळदपूड. बघा यामध्ये थोडंसं मी तीळ घातलंय. तीळ ऑप्शनल साठी आहे. भिजवून घ्यायचं आहे. जास्ती पातळ करायचं नाही पीठ आणि जास्ती घट्ट पण नाही करायचं. बघा आता अशा प्रकारे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यामध्ये घालायचं आहे बघा. तुम्ही ह्यामध्ये अजून पण भाज्या ॲड करू शकतायसा. आणि थोडंसं आपल्याला पाणी वापरायचं आहे यामध्ये. बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. प्रथम मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे बघा, तवा. आता मी गॅस पेटवत आहे. आता आपल्याला यामध्ये भाजण्यासाठी तेल किंवा तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकतायसा. मी तेल वापरणार आहे. बघा मी एक ब्रेड घेतलेला आहे. आता आपल्याला याला सगळं हे बेटर केलेलं आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा. ज्याप्रमाणे आपण भज्याला पीठ जसे भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि ब्रेड बघा असे डिप करून घ्यायचं आहे. आपल्याला मिश्रणामध्ये बघा ब्रेड डिप करायचं आहे. प्रथम आपल्याला तेल ओतायचं आहे बघा थोडंसं. सर्वप्रथम डिप केलेला ब्रेड बघा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर. आता आपल्याला हे सोडायचं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवायचं आपल्याला. व्यवस्थित तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा ब्रेड. गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे बघा आणि तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ब्रेड पकोडा भाजलेला आहे व्यवस्थित. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ब्रेड पकोडा भाजण्यासाठी वेळ गेलेला आहे बघा. तेल थोडंसं कमीच वापरायचं कारण तेल यामध्ये जास्त मुरतंय बघा. त्यामुळे तेल आपल्याला कमी वापरायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपला ब्रेड पकोडा तांबूस रंगावर भाजून तयार झालेला आहे. मी ही रेसिपी ट्राय करून नक्की सांगा कशी झालेली आहे ते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.